नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वेलकम बॅक टू दिस प्लॅटफॉर्म. आपण आज जॉग्राफी ऑप्शनल किंवा जॉग्राफीचा मेन घटक जो आहे बहिर्गत किंवा बाह्य शक्ती हा टॉपिक बघणार आहे. तर या टॉपिकमध्ये आपल्याला एक्झॅक्टली कुठल्या प्रोसेसेस होतात आहेत त्याच्याबद्दल डिस्कस करायचं आहे. ठीक आहे. आता बाह्य शक्ती म्हटल्यास नावातच आहे की जे पृथ्वीवरती बाह्यकारक शक्ती आहेत, जसं की आपण म्हणतो हवा आहे, पाणी आहे किंवा दाब असेल, प्रेशर असेल, तर या सगळ्यांचा परिणाम कसा होतो आपल्या पृथ्वीवरती आणि त्याच्यामुळे कुठल्या प्रोसेसेस घडून येतात, तर याचा आपण आज विचार करू. ठीक आहे. तर आता पहिली प्रोसेस जी आहे ज्याच्यामुळे बाह्यकारके आपल्या पृथ्वीवरती ॲक्ट करतात आहेत, तर त्या कुठल्या आहेत, तर सगळ्यात पहिली प्रोसेस होते ते डेन्युडेशन. ठीक आहे. डेन्युडेशनमध्ये एक्झॅक्टली काय होतं, तर सूर्याची जी उष्णता आहे किंवा पाणी असेल, वारा असेल, तुषारपात म्हणजे फ्रॉस्ट असेल, ओके, किंवा नदी आहे, हिमनदी आहे, वारा आहे, भूमिगत पाणी आहे, तर या सगळ्यांमुळे ही शक्ती जी निर्माण होते आहे, शक्ती म्हणजे कुठली, तर प्रेशर क्रिएट होईल, बरोबर. टेम्परेचर वाढेल, सूर्यामुळे काय होतं, टेम्परेचर वाढतं. तर या टेम्परेचरमुळे किंवा या शक्तींमुळे काय होतं आहे, जो भूपृष्ठ आहे आपला तो झिजवला चालला आहे. ओके. जसं आपण इंटरनल फोर्सेस किंवा अंतर्गत शक्ती ज्या आहेत त्याच्यामुळे काय पाहिलं होतं की जी फोल्डिंग किंवा फॉल्टिंग होते आहे, बरोबर, म्हणजेच पर्वत निर्माण होतात आहेत किंवा भूपृष्ठ निर्माण होतो आहे किंवा भूपृष्ठांमध्ये विविध तडे चालले आहेत किंवा त्याच्यामध्ये बदल घडतात आहेत, बरोबर. तर मग याच्यामुळे काय होत आहे, ज्या बाह्यकारक शक्ती आहेत त्याच्यामुळे लेवलिंगची प्रक्रिया होते आहे. म्हणजे जे उंचवटे तयार झाले किंवा जे खड्डे तयार झालेले आहे अंतर्गत प्रक्रियांमुळे, त्याच्यामुळे काय होत आहे की जी आपण म्हणू की एकसंघपणा जो आहे पृथ्वीचा, युनिफॉर्मिटी जी आहे ती नाही राहिलेली आहे. तर ही जी लेवल आहे ते लेवल करण्याचं काम कोण करत आहे, तर बाह्य शक्ती करते आहे. म्हणजेच ही प्रोसेस अनाच्छादन प्रक्रिया. ठीक आहे. अनाच्छादन नावातच आहे, जे आच्छादन आहे ते काढण्याचा प्रयत्न या प्रक्रियेतून केला जातोय. ओके. आता बघू आपण डेफिनेशन याची काय काय आहे. तर सूर्याची उष्णता, पाऊस, नदी, हिमनदी, वारा, ठीक आहे, भूमिगत पाणी, सागरी लाटा या कारक शक्तींमुळे काय होत आहे, तर भूपृष्ठ सतत झिजवला चालला आहे आणि अव्याहतपणे सुरू असलेल्या या झिजेमुळे भूपृष्ठाचा एक थर नाहीसा होतो आहे आणि भूपृष्ठाचे अनाच्छादन नष्ट होत आहे आणि त्यालाच काय म्हणतात आहे, अनाच्छादन प्रक्रिया म्हटल्या चालली आहे. ठीक आहे. क्लिअर आहे. अतिशय सोपी आहे. आता अंतर्गत शक्तीमुळे काय होत आहे की भूपृष्ठाचे संतुलन, जसं मी म्हटलं की युनिफॉर्मिटी जी आहे ती आपण म्हणते हार्म होतो आहे. युनिफॉर्मिटी म्हणजे कुठे उंचवटे दिसतात आहेत, म्हणजे कुठे पर्वत निर्माण होताना दिसतात आहेत आणि कुठे खड्डे निर्माण होताना दिसत आहेत. मग ही जी असंतुलन आहे ते संतुलन करण्याचं काम ही जी प्रक्रिया आहे ती करत असते. म्हणजेच याला आपण म्हणू की विषमता घालवण्याचा प्रयत्न केला जातो आणि हे कार्य अतिशय मंद गतीने चालते आहे. म्हणजे जी लेवलिंग आहे, जी लेवलिंग प्रोसेस आहे ती सगळी मंद गतीने चालते. हे लक्षात ठेवायचं की जॉग्राफीमध्ये जी प्रक्रिया आहेत त्या खूप मंद गतीने चालणाऱ्या प्रक्रिया आहेत. काही आपण पाहिलं की जसं सडन प्रक्रिया आहे, जसं की आपण म्हणतो की भूकंप लगेच फुटला आणि लगेच तिथे आपल्याला चेंजेस दिसतात, बरोबर. ज्वालामुखी फुटल्यानंतर लगेच चेंजेस दिसतात. पण या ज्या प्रक्रिया आहेत ज्याला आपण डायस्ट्रॉफिक फोर्सेस म्हटलं आहे, बरोबर, तर या फोर्सेसमध्ये किंवा विवर्तनिकी जी शक्ती आहे त्या शक्तींमुळे जे कार्य होतात ते अतिशय मंद गतीने होतात. हे लक्षात ठेवायचं. ओके. आता बहिर्गत प्रक्रियांना आपण सपाटीकरणाची प्रक्रिया म्हणू शकतो. म्हणजे काय, जे सपाटीकरण होत आहे पृथ्वीवरती, जे उंचवटे किंवा खड्डे निर्माण झालेले आहे अंतर्गत शक्तींमुळे, ते काय होतात आहे, सपाटीकरणाची प्रक्रिया होते त्यांची. कशामुळे, तर बहिर्गत प्रक्रियांमुळे. ठीक आहे. पुढे जाऊ. आता याच्यामध्ये दोन टाइप्स आहेत. काय काय होत आहे, कुठल्या प्रोसेसेस होतात आहेत ते आपण डिस्कस करू. ठीक आहे. आता याच्यामध्ये अपक्षय किंवा विदारण ही प्रोसेस होते ज्याला आपण म्हणतो वेदरिंग, आणि दुसरी एक प्रोसेस आहे इरोजन ज्याला आपण म्हणतो आहे अपक्षरण किंवा खनन कार्य. आता या दोघांमध्ये डिफरन्स काय आहे, तर डिफरन्स एकच लक्षात ठेवायचा, ती आहे मुवमेंट. ठीक आहे. जिथे मुवमेंट होते आहे म्हणजे ज्याचं खनन कार्य घडून येत आहे किंवा ज्याच्या वरती प्रोसेस होते आहे त्याची जर मुवमेंट होत असेल, सपोज हा खडक आहे, ठीक आहे, या खडकाची मुवमेंट होत असेल, तो खडक एका जागेवरून दुसऱ्या जागी जात असेल, तर त्या प्रोसेसमध्ये काय होतं एक्झॅक्टली, तर
अपक्षरण क्रिया होते आहे. ठीक आहे, म्हणजे प्रवाहावर आरूढ झालेला जर खडक एका जागेवरून दुसऱ्या जागी जात असेल तर त्याला आपण म्हणतो आहे, काय म्हणतो आहे, इरोजन, म्हणजेच खनन कार्य किंवा अपक्षरण कार्य. आणि अपक्षय म्हणजे काय, तर एक हा खडक जो आहे जो तिथेच आहे पण आजूबाजूचे कारक जे आहेत, म्हणजे जसं की वारा आहे, तापमान आहे, तर या सगळ्यांचा परिणाम त्याच्यावरती, त्या खडकावरती तिथेच जिथे आहे तिथेच जर होत असेल, त्याच ठिकाणी होत असेल तर त्याला आपण काय म्हणतो आहे, अपक्षय क्रिया म्हणतो आहे. क्लिअर. तो खडक हल्ला का या क्रियेमध्ये, तर नाही, त्या खडकाच्या तिथेच त्याच ठिकाणी त्याच्यावरती कारके ॲक्ट झालेले आहेत आणि त्याचा परिणाम तिथे झाल्यानंतर त्याच्यावरती ज्या क्रिया झाल्या, जसं आपण म्हणतो की कायिक अपक्षय होऊ शकतो, बरोबर, म्हणजेच फिजिकल वेदरिंग याला आपण म्हणतो, किंवा रासायनिक होऊ शकते किंवा जैविक होऊ शकते. तर या तिघांचा परिणाम त्याच ठिकाणी होत असेल तर त्याला आपण काय म्हणतोय, प्रोसेस ऑफ वेदरिंग किंवा अपक्षय. ओके. आणि जिथे हा खडक ट्रान्सपोर्ट करतो आहे किंवा मूव्ह होतो आहे त्या प्रोसेसमध्ये आपण काय म्हणू, ती प्रोसेस म्हणजे इरोजन आहे. क्लिअर. मी डायग्राम्स पण शो केलेले आहेत. आता आपण डेफिनेशन बघून घेऊ. एखाद्या प्रदेशातील जनक खडकाचे अपघटन होऊन बाह्यकारक शक्तींमुळे, बाह्यकारक शक्ती म्हणजे आपण कुठल्या पाहिल्या, वारा, वादळ, वारा किंवा पाऊस, बरोबर, किंवा ऊन म्हणजेच तापमान, आणि बाकी हिमनदी असेल, सागरी लाटा असतील यांचा परिणाम, बरोबर. तर मग या सगळ्यांचा परिणाम बाह्यकारक शक्तीमुळे खडक त्याच ठिकाणी झिजवला जातो. इथे मेन इम्पॉर्टंट काय आहे, त्याच ठिकाणी झिजवला जातो व खडकाचा एक संघपणा नाहीसा होऊन खडक ठिसूळ बनतो आणि खडकांचे लहान लहान कणांत रूपांतर होते. त्याला आपण काय म्हणतो आहे, वेदरिंग किंवा अपक्षय असं म्हणतो आहे. ठीक आहे. आणि दुसऱ्या याच्यात काय होत आहे, खडक मूव्ह करतो आहे किंवा ट्रान्सपोर्टेशन होत आहे त्याचं. ठीक आहे, हे बघून घेऊ. खनन किंवा अपक्षरण ज्याला आपण इरोजन म्हणतो, तर याच्यामध्ये काय होत आहे, गतिमान कारकांबरोबर आरूढ झालेले खडकांचे तुकडे किंवा दगडगोटे परस्परांवर तसेच मार्गावरील अडथळ्यांवर आपटले जातात आणि या क्रियेला अपक्षरण किंवा खनन असे म्हणतात. इझी आहे की नाही. आता याच्यामध्ये काय होत आहे बघा, वेदरिंग इथेच आहे खडक आणि इथेच त्याचं काय होत आहे, डिसइंटिग्रेशन होत आहे. ठीक आहे, विदारण होत आहे, विदारण आपण ज्याला म्हणू. त्याच्यामुळे काय झालं की जो ओरिजिनल खडक होता त्याचं रूपांतर छोट्या छोट्या तुकड्यांमध्ये झालं, तर म्हणजे याला आपण वेदरिंग म्हणतो. आणि हाच जर खडक नदीमध्ये किंवा वाऱ्यामुळे, नदीमुळे, वाऱ्यामुळे किंवा हिमनदीमुळे किंवा सागरी लाटांमुळे एकाच जागेवरून दुसऱ्या जागी जर जात असेल, ओके, तर वाटेमध्ये त्याला काय लागेल की नदीचं पात्र लागेल, खडक लागतील वेगवेगळे. तर त्या खडकांमुळे किंवा त्या पात्रामुळे त्याला धडकल्यामुळे काय होतं की हे खडक छोट्या छोट्या तुकड्यांमध्ये डिवाइड होतात किंवा छोट्या छोट्या तुकड्यांमध्ये त्याचं डिसइंटिग्रेशन होतं, विदारण होतं. तर मग या प्रोसेसला आपण काय म्हणतो आहे, इरोजन. ठीक आहे, ज्याच्यामध्ये मुवमेंट फॅक्टर येतो किंवा जे स्थलांतर होते आहे खडकांचं, त्या प्रोसेसमध्ये आपण त्याला म्हणतो खनन किंवा अपक्षरण. क्लिअर. आता अपक्षय जो आहे, अपक्षय कोणत्या कोणत्या प्रकाराचा असतो ते आपण पहिल्यांदा बघून घेऊ. तर याच्यामध्ये कायिक अपक्षय, जसं मी म्हटलं तुम्हाला, 3 प्रकारचे मेन अपक्षय आहेत. कायिक अपक्षय म्हणजे याला आपण म्हणतो फिजिकल वेदरिंग, दुसरा आहे रासायनिक म्हणजेच केमिकल वेदरिंग, आणि तिसरा आहे जैविक अपक्षय म्हणजेच बायोलॉजिकल वेदरिंग. ठीक आहे. आता वेदरिंगचे जे प्रकार आहेत, पहिल्यांदा म्हणजे वेदरिंग कशा कशा प्रकारे होते ते माहिती पाहिजे. तर पहिल्यांदा बघू आपण विघटन. ओके, म्हणजे एक मोठा खडक होता जो ओरिजिनल आपण म्हणू की मदर एक ओरिजिनल खडक होता. त्या खडकांचं वेगवेगळ्या आपल्या म्हणू कारकांमुळे, जसं की तापमान वाढलं तुम्हाला माहीत असेल, तापमान वाढलं की काय होत असतं, तापमान एखाद्या घटकांवर पडलं तर काय होतं, त्याचं एक्सपान्शन होत असतं. ठीक आहे, एक्सपान्शन झाल्यामुळे ज्याला आपण म्हणतो प्रसरण पावले. ठीक आहे, प्रसरण पावल्यामुळे तापमान वाढल्यामुळे ते प्रसरण पावलं, त्याचा आकार वाढला
आणि कालांतराने तापमान कमी झाल्यामुळे काय होतं, त्याचं आकुंचन पावलं जातं आणि हे प्रसरण आकुंचन पावल्यामुळे त्या खडकामध्ये तडे जायला लागतात. ठीक आहे, भेगा पडतात. मग त्यालाच काय म्हटलं जातं, खंड विघटन. त्याला काय म्हणू आपण, खंड विघटन. ठीक आहे. दुसरा एक प्रकार आहे तो म्हणजे कणी विघटन. कणी विघटन म्हणजे ज्याला आपण म्हणतो ग्रॅन्युलर डिसइंटिग्रेशन, आणि खंडला काय म्हणतात इंग्लिशमध्ये, तर ब्लॉक डिसइंटिग्रेशन. म्हणजे ब्लॉक्सच्या ब्लॉक्सच आपल्याला वेगळे होताना दिसतात. सपोज हा खडक आहे, ठीक आहे, या खडकावरती आपण प्रेशर टाकलं, टेम्परेचर टाकलं किंवा वातावरणाचे वेगवेगळे इफेक्ट्स त्याच्यावरती टाकले तर काय होतं, या खडकाला प्रसरण आणि आकुंचनामुळे भेगा पडतात. भेगा पडल्या की ती भेग कालांतराने काय होते की 2 सेपरेट पार्ट्स त्या खडकाचे होतात किंवा 3 किंवा 4 होऊ शकतात. तर या खडकाचा काय झालं, खंड वेगळा झाला. ठीक आहे, 2 खंडांमध्ये डिवाइड झालं, त्याला आपण म्हणतो खंड विघटन. इझी आहे. दुसरं आहे कणी विघटन, ज्याच्यामध्ये ग्रॅन्युल्स किंवा कणी बाहेर पडतात. ओके, आता कणी विघटन जे आहे ते मुख्यत्वे करून रासायनिक जे घटक आहेत ते ॲक्ट झाल्यामुळे होतात. तर या खडकाचं तेच जेव्हा रासायनिक अभिक्रिया होत असते, हे लक्षात ठेवायचं नेहमी की जेव्हा रासायनिक शब्द येतो तेव्हा तिथे पाणी नक्की येतं, कारण रासायनिक क्रिया करण्यासाठी पाणी हे खूप महत्त्वाचा फॅक्टर आहे. ठीक आहे, आता आपण रासायनिक अपक्षय बघूच, पण रासायनिक बघायच्या आधी तुम्हाला हे लक्षात ठेवायचं आहे की रासायनिक अभिक्रिया जेव्हा होत असते तेव्हा तिथे पाणी हा फॅक्टर मस्ट असतो. ठीक आहे, पाणी लागतं हे रासायनिक अभिक्रिया करण्यासाठी. मग कणी विघटन करण्यासाठी काय लागेल, ऑब्व्हियसली जिथे पाणी फॅक्टर आला, सपोज एखादा खडक काय झालं, पाण्यात भिजला भरपूर वेळेपर्यंत किंवा पाऊस पडला तिथे, किंवा आपण म्हणू की फ्रॉस्ट जमा झाला. फ्रॉस्ट म्हणजे तुषारपात आपण ज्याला म्हणतो. तर तुम्हाला माहीत असेल की 4 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर जेव्हा कमी होतं पाण्याचं, त्याच्यानंतर काय होतं, एक पाण्याचं आकुंचन न होता काय होतं, प्रसरण होतं. बरोबर, त्या प्रसरणामुळे काय होतं आहे की हा खडक फुटला जातो. क्लिअर. किंवा रासायनिक अभिक्रियांमध्ये काय होतं की जे मिनरल्स असतात खडकांमध्ये, ते मिनरल्स किंवा खनिज द्रव्ये जे आहेत त्याची रिॲक्शन होऊन तिथे गड्डा पडला जातो. खडकांमध्ये छोटे छोटे गड्डे पडतात आणि त्या गड्ड्यांचे कालांतराने छोटे छोटे याच्यामधून ग्रॅन्युल्स बाहेर पडतात. छोटी छोटी कणी ज्याला आपण म्हणतो त्याला आपण म्हणू कणी विघटन. क्लिअर. सेकंड आहे अपघटन, डिकम्पोजिशन. म्हणजेच याच्यामध्ये काय होतं आहे की खनिजाचा किंवा आपला जो खडक आहे त्याचं डिकम्पोजिशन होतं आहे. म्हणजे जो त्याचा ओरिजिनल भाग होता किंवा आपण म्हणू की ओरिजिनल ज्या प्रकारे खडक बनलेला होता त्याचं जे कंपोजिशन होतं ते कंपोजिशन चेंज झालं. ठीक आहे, चेंज का बरं होतं, हे मुख्यत्वे करून फिजिकल आणि केमिकल फॅक्टर्समुळे. फिजिकल म्हणजे कुठले, हेच पर्जन्य वारा, स्फटिकवन, दाबशक्ती, तुषारपात आणि सौरशक्ती. आणि केमिकल फॅक्टर्स कुठले असतील तर केमिकल फॅक्टर्स हे ऑक्सिडेशन, कार्बोनेशन, हायड्रेशन आणि विसिलिकरण. तर हे मी एक्सप्लेन करतेच आहे. तर या सगळ्या फॅक्टर्समुळे काय होत आहे की डिकम्पोजिशन होतं आहे खडकाचं. क्लिअर. त्याचे 2 भाग पडू शकतात किंवा त्याच्यामधले जे जसं आयन प्रेझेंट असेल, ठीक आहे, खडकामध्ये, किंवा आपण म्हणू की लोखंड असेल तर लोखंडाचं रूपांतर ऑक्सिडेशन होऊन आयन ऑक्साईडमध्ये होतं आणि त्याचा खडकांचं जो मेन कंपोजिशन आहे ते चेंज होतं. ठीक आहे. नेक्स्ट अपदलन, याला एक्सफोलिएशन म्हणतात. अपदलनमध्ये काय होतं की प्रेशर आणि टेम्परेचर डिफरन्स जास्त झाल्यामुळे एखाद्या भूभागात खूप जास्त प्रेशर डिफरन्स किंवा टेम्परेचर डिफरन्स असेल, तापमानामध्ये वेगवेगळे चेंजेस असतील तर खडकाचे काय होतं, खडकाचे पापुद्रे पडायला लागतात. ठीक आहे, जसं आपला कांदा असतो, कांद्याचे जसं पिलिंग आपण करतो, वेगवेगळे पापुद्रे बाहेर काढतो कांद्याचे, तसंच खडकाचे पण असे पापुद्रे दिसायला लागतात. मी PPT-मध्ये दाखवलेले आहे ते. तर हे जे आहे खडक हा वेगवेगळ्या पापुद्रेमध्ये असा डिसइंटिग्रेट होतो, ज्याला आपण म्हणतो अपदलन किंवा एक्सफोलिएशन. क्लिअर. नेक्स्ट आहे खडक विखंडन, ज्याला आपण शॅटरिंग म्हणतो. आता शॅटरिंग केव्हा होतं, एखादा खडक एकमेकाला आदळल्यास किंवा त्याचं मेकॅनिकल डिसइंटिग्रेशन झाल्यास खडकांचे 2 भाग पडतात, ज्याला आपण शॅटरिंग म्हणतो. ठीक आहे. तर हे आहेत प्रकार कशाचे,
कायिक अपक्षयाचे, जसं आपण अपक्षयाचे प्रकार आहेत. आता कायिक अपक्षयामध्ये कुठले कुठले फॅक्टर्स आहेत जे महत्त्वाचे आहेत कायिक अपक्षय घडून आणण्यासाठी. तर सगळ्यात पहिला फॅक्टर काय आहे आपला, मेन जी एनर्जी आहे पृथ्वीवरती ती कुठली आहे, सौरशक्ती, म्हणजे सूर्य किंवा सूर्याची जी किरणे आहेत, सूर्याचे जे तापमान आहे त्याच्यामुळे काय होतं आहे पृथ्वीवरती टेम्परेचर आणि प्रेशर डिफरन्सेस क्रिएट होतात आहेत. बरोबर, टेम्परेचर म्हणजे तापमान बदलत आहे, कधी कधी कमी असतं, कधी जास्त, डेचं तापमान जास्त असतं, नाईटचं तापमान हे काय असतं, कमी असतं. त्याच्यामुळे टेम्परेचर डिफरन्स होतात आहेत आणि प्रेशर डिफरन्स पण होतात आहेत. ठीक आहे, त्याच्यामुळे काय होतं आहे कायिक अपक्षय किंवा मेकॅनिकल वेदरिंग हे घडून येत आहे किंवा फिजिकल वेदरिंग हे घडून येत आहे. ठीक आहे, नेक्स्ट आहे तुषारपात, जे मी म्हटलं की फ्रॉस्ट जेव्हा जमा होतो, फ्रॉस्ट. ठीक आहे, फ्रॉस्टमध्ये काय असतं, पाणी. तर जसं आपण म्हणतो की 4 डिग्री सेल्सिअसपेक्षा कमी तापमान जर झालं तर 4 डिग्री सेल्सिअस होताना किंवा 4 डिग्रीजला पाणी हे काय होतं आहे आकुंचन न पावता प्रसरण पावतं आणि त्याच्यामुळे काय होतं आहे की एक्सपान्शन होऊन खडकांवरती त्याचा परिणाम होतो आहे. ठीक आहे, नेक्स्ट आहे दाबशक्ती, प्रेशर. बरोबर, जिथे टेम्परेचर जास्त असतं, ज्या भूभागामध्ये टेम्परेचर जास्त तिथे प्रेशर कमी असतं. ठीक आहे, आणि जिथे टेम्परेचर हे कमी असतं म्हणजे थंड हवेचा प्रदेश असेल तर तिथे प्रेशर हे जास्त असतं. हे लक्षात पाहिजे तुमच्या. तर हे सायन्स आहे, माहीत असेल तुम्हाला. तर ह्याच्यामध्ये दाबाचा परिणाम हा खूप जास्त होत असतो, कशावरती, आपल्या खडकांवरती किंवा भूभागावरती. ठीक आहे, नेक्स्ट आहे स्फटिकी भवन. आता स्फटिकी भवनमध्ये काय होत आहे की राजस्थान वगैरे एरियामध्ये जे खडक असतात त्याच्यामध्ये मिनरल कंटेंट जर जास्त असेल, ठीक आहे, तर त्या मिनरल्सचं तापमानामुळे किंवा प्रेशरमुळे आपण म्हणू की स्फटिकी भवन होतं, ते चेंज होतात, ते फुटतात आणि त्याच्यामुळे काय होतं आहे की ही प्रक्रिया होते स्फटिकी भवन. ठीक आहे, ज्याला आपण म्हणतो की स्फटिक निर्माण होते आहे त्यांचे. ठीक आहे, मिनरल्सचे स्फटिक निर्माण झाले म्हणजे ते चेंज होतात आहेत. ओके, त्याचं स्वरूप चेंज होत आहे, त्याला आपण स्फटिकी भवन असं म्हणतो. ते पर्जन्य, मेन जे पाऊस पडतो आहे आपल्या पृथ्वीवरती किंवा आपल्या भूभागावरती, तर त्या पावसाचं कशामध्ये रूपांतर होतं आहे तर रासायनिक अभिक्रियांमध्ये रूपांतर होतं आहे. पाऊस काय होतं की खडक पावसात भिजला तर काय होतं, त्याचं खडक हा जड होतो आणि त्याच्यामध्ये काही कालांतराने तापमान वाढल्यानंतर ते पाणी आकुंचन पावतं किंवा पाणी इव्हॅपोरेट होतं आणि त्याच्यामुळे खडक हा फुटतो आहे. ओके, वारा, नेक्स्ट फॅक्टर. वाऱ्यामध्ये काय होतं आहे की एखादा खडक असेल त्याच्यावरती जे कण आहेत, खडकांचे छोटे छोटे कण, ते आदळले जातात आणि त्या कणांमुळे कणांमध्ये पण घर्षण प्रक्रिया होते आणि अजून त्याचं रूपांतर मातीमध्ये होणे किंवा खडकांचं अजून छोट्या कणीमध्ये होणे असे रूपांतर आपल्याला होताना दिसतात आहेत. ओके, तर हे सगळे फॅक्टर्स झाले आपले कायिक अपक्षयाचे. आपण नेक्स्ट वरती येऊ, जे म्हणजे रासायनिक अपक्षय. रासायनिक अपक्षयामध्ये काय दिसतात आहेत, कुठले कुठले प्रकार आहेत तर ऑक्सिडेशन. आता ऑक्सिडेशन अभिक्रिया कशी होते आहे, म्हणजे वातावरणामध्ये ऑक्सिजन असतो. ठीक आहे, जो वातावरणामधला ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साईड, हे जे 2 गॅसेस आहेत तुम्हाला माहित असेल, ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साईड. तर हे 2 अभिक्रिया घडून येतात. एक म्हणजे ऑक्सिजन काय करतो आहे, ऑक्सिजन मुख्यत्वे करून खडकामध्ये जो आयन असतो, ठीक आहे, तो रिॲक्ट करतो त्याला आणि त्याची अभिक्रिया घडून आणतो आणि आयन ऑक्साईड तयार करतो. म्हणजे करोजनची प्रक्रिया सुरू होते खडकामध्ये आणि त्याच्यामध्ये जेव्हा ऑक्सिजन एखाद्या खडकाला अटॅच होतो, एखाद्या मिनरलला अटॅच होतो, तर त्याची ऑक्सिडेशन प्रक्रिया आपण ज्याला म्हणतो, त्याच्यामुळे खडकांचं हे विघटन होतं. ठीक आहे, दुसरं म्हणजे काय आहे, CO2 जो आहे वातावरणातला, तो रिॲक्ट करतो खडकासोबत आणि कार्बोनिक ॲसिड तयार करतो. म्हणजे पाण्यातला जो प्लस पाणी, इथे तुम्हाला मी म्हटलं की जेव्हा एखादी रासायनिक अभिक्रिया होते तेव्हा पाणी मस्ट आहे. ओके, पाणी जिथे आलं तिथे आपल्याला करोजन प्रक्रिया ही जास्त फास्ट होताना दिसते. बरोबर, पावसाळ्यामध्ये तुम्हाला माहीत असेल की लोखंड जर तुम्ही बाहेर ठेवलं तर लवकर करोज होत होते किंवा करोजन त्याचं लवकर होतं, जंगण्याची प्रक्रिया लवकर होते. तर ते का बरं, कारण
वातावरणामध्ये दमटपणा असतो किंवा पाणी असतं, ठीक आहे. तर ऑक्सिजन जेव्हा पाण्यासोबत मिक्स होईल आणि त्याचं जर रूपांतर अजून अभिक्रिया होताना खडकाशी होतील आणि ज्याच्यामध्ये आयन प्रेझेंट आहे, ठीक आहे, तर त्याचं काय होतं, आयन ऑक्साईड FeO, ठीक आहे. तर ही अभिक्रिया घडून येते आणि त्याच्यामुळे खडकाचं डिसइंटिग्रेशन होतं, करोजन प्रक्रिया सुरू होते, ठीक आहे. ठिसूळ बनत जातो खडक. देन नेक्स्ट आहे कार्बोनेशन. कार्बोनेशनमध्ये काय होतं, तर वातावरणामधला जो CO2 आहे तो पाण्यामध्ये मिसळतो आणि त्याचं कार्बोनिक ॲसिडमध्ये रूपांतर होतं, ठीक आहे. ते एक ॲसिड तुम्हाला माहीत असेल, ॲसिड कुठेही आलं तर काय करतं, रिॲक्शन करतं, खराब करतं गोष्टी. आणि तो ॲसिड काय करतो, मिनरल्सची, जे खडकात मिनरल्स असतात प्रेझेंट, त्याच्याशी रिॲक्ट करतो आणि खडकाला आतून ठिसूळ बनवतो, ठीक आहे. नेक्स्ट आहे हायड्रेशन. हायड्रेशनमध्ये काय येतं, तर H2 हायड्रोजन गॅस, ठीक आहे. पाण्यामध्ये अगेन हायड्रोजन मिक्स झाल्यानंतर हायड्रेशन प्रक्रिया होते आणि खडकांमधलं जे खडक जो आहे तो हे पाणी ॲब्झॉर्ब करतो, ठीक आहे. खडकामध्ये पोर्स असतात, बरोबर, जनरली लाईमस्टोन वगैरे. या प्रोसेसमध्ये पण कार्बोनेशनमध्ये जिथे लाईमस्टोन जास्त असतो त्या प्रोसेसमध्ये हा खडक लवकर रिॲक्ट करतो, ठीक आहे. देन हायड्रेशनमध्ये पण सेम होतं आहे, हायड्रोजन पाण्यासोबत विरघळतो आणि हायड्रेशन प्रोसेस घडून आणतो आणि त्याच्यामध्ये ॲसिड रिलीज झाल्यानंतर खडक हे ठिसूळ बनतात. नेक्स्ट आहे विसिलीकरण. त्याला आपण डिसिलीकरण पण म्हणू शकतो. ज्या खडकांमध्ये सिलिका असतो, सिलिका, ठीक आहे, सिलिका ज्या खडकांमध्ये आहेत त्या तो पाण्यासोबत मिक्स होतो आणि त्याचं डिसिलीकरण होतं आणि या प्रोसेसमध्ये सुद्धा खडक आतून ठिसूळ होऊन सिलिका काय म्हणू पण त्याला एक्सपेल करतो, सिलिका त्या खडकातून निघून जातो आणि खडकामध्ये काय दिसतात, पोर्स दिसतात जिथून सिलिका निघून गेलेला आहे, ज्याला आपण डिसिलीकरण म्हणतो आणि खडक हा आतून ठिसूळ बनतो आणि कालांतराने तो फुटतो, ठीक आहे. नेक्स्ट आपण येऊ जैविक अपक्षयावरती. ओके, आता जैविक अपक्षयामध्ये नावातच आहे, ज्याच्यामध्ये जैविक घटक मुख्यत्वे करून येतात आहेत. आता जैविक घटकामध्ये कुठले कुठले फॅक्टर्स आहेत, तर पहिलं म्हणजे आहे वनस्पती, बरोबर. तुम्हाला माहितीच आहे वनस्पतींचे मुळं हे खूप खोलपर्यंत जातात. काही काही वेळा खडकांमध्ये सुद्धा त्यांचं प्रमाण हे वाढताना दिसतं, कालांतराने खाली जातात. तर वनस्पतींच्या या अस्तित्वामुळे सुद्धा खडक हे डिसइंटिग्रेट होतात. दुसरा आहे प्राणी, बरोबर. आणि तिसरा मेन फॅक्टर आहे तो म्हणजे मानवनिर्मित ज्या गोष्टी घडतात आहेत, मानव जे उत्क्रांती करतो आहे पृथ्वी तलावरती, तर खडक फोडणे किंवा जे आपण म्हणतो की आपण जे कोल काढतो आहे, ठीक आहे, किंवा खाणी जे आहेत किंवा इंडस्ट्रियलायझेशन जे आहे, या सगळ्या प्रोसेसेसमुळे, डेव्हलपमेंट्समुळे काय होत आहे, जे खडकांचं रूपांतरण होत आहे किंवा त्या खडकांचं हे अपक्ष घडून येत आहे. ओके, तर हे सगळे फॅक्टर्स आपल्या लक्षात ठेवायचे आहे, प्रोसेसेस लक्षात ठेवायचे आहेत रिगार्डिंग अपक्ष. क्लिअर. आता आपण आपल्या PPT वरती येऊ. हां, आता हे पाहिलं आपण, वेदरिंग आणि इरोजन आणि वेदरिंगचे फॅक्टर्स सुद्धा पाहिलेले आहेत. ओके, पुढे जाऊ आपण. नेक्स्ट डिस्कस करू आपण, ते म्हणजे नेक्स्ट आहे, आता जे फुटलेले खडक आहे त्याचं काय होतं, वहन कार्य घडून येतं किंवा ट्रान्सपोर्टेशन होतं. आता ट्रान्सपोर्टेशन कुठल्या प्रकारे होईल, तर जिथे पाणी अवेलेबल आहे, वाहतं पाणी आहे, तिथे ट्रान्सपोर्टेशन घडून येतं. किंवा वारा असेल, जे छोटे छोटे कण किंवा आपण म्हणू की दगड निर्माण झालेले आहेत, ते वाऱ्यामुळे वाहून जातात किंवा एका जागून दुसऱ्या जागी पडतात, तर त्या प्रोसेसमध्ये ट्रान्सपोर्टेशन ही प्रोसेस होते आहे किंवा वहन ही प्रक्रिया होते आहे. तर याच्यामध्ये काय होतं एक्झॅक्टली, तर हे जे आपले अपक्षय क्रिया झालेली आहे, ठीक आहे, ते त्यांचं जे आउटपुट आहे, ठीक आहे, ते आउटपुट वहन केलं जातं दुसरीकडे. ओके, आणि त्याच्यामध्ये काय काय फॅक्टर्स येतात, तर हेच जे होते आपले की वाहते पाणी असेल, नदी आहे, हिम नदी आहे, वारा आहे, भूमिगत पाणी आहे, सागरी लाटा आहेत, यांसारख्या गतिमान कारकांमुळे आरूढ होतात हे खडक आणि ते एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वाहून नेले जातात. ठीक आहे, आणि या क्रियेस वहन असे म्हणतात. प्रदेशाचा उतार व गुरुत्वाकर्षण शक्ती हे दोन फॅक्टर्स
खूप जास्त इम्पॉर्टंट आहे या कार्यासाठी. का बरं? तर जिथे उतार जास्त असेल ती प्रोसेस फास्ट होईल, बरोबर की नाही. जिथे उतार कमी आहे, स्लोप, तर इथे काय होईल, इथे काय होईल, या प्रकारामध्ये ही प्रोसेस फास्ट होईल आणि या प्रकारामध्ये ही प्रोसेस स्लो होईल, बरोबर. अगेन कुठली शक्ती महत्त्वाची आहे ती म्हणजे गुरुत्वाकर्षण शक्ती, बरोबर. जिथे गुरुत्वाकर्षण जास्त तिथे ही प्रोसेस फास्ट होईल, बरोबर की नाही. तर प्रदेशाचा उतार व गुरुत्वाकर्षण शक्ती वहनास सहाय्यक म्हणून कार्य करत असतात. ठीक आहे. नेक्स्ट प्रोसेस आहे निक्षेपण. आता ट्रान्सपोर्टेशन झालं तर कुठे काय होईल, कालांतराने ते डिपॉझिट होईल, बरोबर. त्याचं निक्षेपण घडून येईल. तर जिथे एखादा उंचवटा आला स्लोपवरती किंवा एखादा खडक इथे प्रेझेंट आहे तर सगळं जे कणं आहेत ते इथे डिपॉझिट केलं जाईल, ज्याला आपण म्हणतो गाळ, बरोबर. तर या प्रोसेसमध्ये काय होत आहे, जी अपक्षरण क्रियेमुळे म्हणजेच इरोजन प्रोसेसमुळे, इरोजनमध्ये काय होत आहे, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी मुवमेंट घडून येते आहे, जे ट्रान्सपोर्टेशनमध्ये होत आहे, बरोबर. मुवमेंट किंवा अपक्षरण कार्यामुळे निर्माण झालेल्या गाळ कुठे ना कुठे काय होतं, साठवला जातो. त्या ठिकाणी कारक शक्तींचा वेग कमी होतो किंवा कारक शक्तींच्या मार्गात अडथळा निर्माण होतोय. म्हणूनच काय होत आहे की जे प्रोसेस आहे ती थांबवली जाते, कुठेतरी स्टॉप केली जाते आहे आणि त्या परिस्थितीत हे अनुकूल भौगोलिक परिस्थितीत मोठ्या प्रमाणात गाळ साचतो. या क्रियेला निक्षेपण असे म्हणतात, म्हणजेच डिपॉझिशन असे म्हणतात. क्लिअर ही प्रोसेस आहे. पहिले तर काय होतंय की इरोजनमुळे खडक काय होतंय, डिटॅच होतोय. डिटॅच झाल्यानंतर ज्या पाण्यामुळे किंवा वाऱ्यामुळे तो ट्रान्सपोर्ट होतोय, म्हणजेच त्याचं वहन होते आणि कुठे ना कुठे तो डिपॉझिट होतो आहे. एकतर इथे स्लोप वर आला असेल किंवा स्लोप हा त्याची जो अँगल आहे तो कमी असेल तर हे डिपॉझिट होईल, किंवा मोठा खडक तिथे प्रेझेंट असेल, बरोबर. तिथे अडथळा निर्माण झाला असेल म्हणून तिथे डिपॉझिशन हे कार्य होतं, ज्याला आपण गाळ असं म्हणतो. क्लिअर. पुढे जाऊ. नेक्स्ट प्रोसेस आहे अपक्षय विदारण किंवा वेदरिंग. आता आपण याच्यात पाहिलं की विघटन म्हणजे काय, खंड आणि कणी, याचं मी एक्झाम्पल सांगितलं तुम्हाला. अपदलन, खडकांचे पापुद्रे म्हणजे एक्सफोलिएशन, ज्याला ओनियन पिलिंग सुद्धा म्हणतात. तर ही प्रोसेस अशी आहे, ठीक आहे. ओनियन पिलिंग मध्ये काय होतं की हे असे खडकाचे वेगवेगळे पापुद्रे, खडकांचे असे वेगवेगळे पापुद्रे निघायला लागतात, दिसतंय. तर याला आपण म्हणतो ओनियन पिलिंग. ओके. ज्याला आपण काय म्हटलो, अपदलन प्रक्रिया किंवा खडकांचे पापुद्रे सुटणे. ठीक आहे. यामध्ये काय होत आहे की कायिक, रासायनिक आणि जैविक या तिघांमुळे सुद्धा खडकांचं काय होतं, डिसइंटिग्रेशन होतं, विदारण होतं आणि त्याचे पापुद्रे हे सुटायला लागतात. त्याला अपदलन असे म्हणतात. देन अपघटन म्हणजे काय होत आहे की ज्याच्यामध्ये रासायनिक क्रिया घडतात आहेत, जसं ऑक्सिडेशन आपण पाहिलं, कार्बोनेशन पाहिलं. त्या प्रक्रियांमुळे किंवा हायड्रेशन प्रक्रियांमुळे खनिज द्रव्य पाण्यात विरघळतात. डिसिलिकेशन सुद्धा होऊ शकतं. तर पाण्यात विरघळल्यामुळे तिथे काय होतं, खडक कमकुवत बनतात आणि त्यांचं मूळ स्वरूप बदलते. हे लक्षात ठेवायचं. जे कायिक अपक्षय आहे किंवा फिजिकल वेदरिंग आहे, ज्याच्यामध्ये खडकांचं मूळ स्वरूप कधी बदलत नाही. ठीक आहे. म्हणजे जे कंपोजिशन आहे त्या खडकाचं, जो खडक त्या ज्यांनी बनलेला आहे, ज्या कंपोजिशनने बनलेला आहे ते चेंज होत नाही. पण हे चेंज कशात होतं, रासायनिक अभिक्रियेमध्ये होत असतं. ठीक आहे. कारण रासायनिक अभिक्रियेमध्ये काय होतं की मिनरल्स हे रिॲक्ट करतात बाहेरच्या फॅक्टर्स सोबत, जसं की ऑक्सिडेशन होत आहे की म्हणजे ऑक्सिजन सोबत रिॲक्ट करतोय, कार्बोनेशन होत आहे म्हणजे CO2 सोबत रिॲक्ट करतात आहेत. म्हणजे त्याचं जे कंपोजिशन आहे, खडक ज्याचा बनलेला आहे ती जी प्रक्रिया आहे किंवा तो जो कंपोजिशन आहे ते चेंज होत आहे. ठीक आहे. म्हणून रासायनिक अपक्रिया किंवा अपघटनमध्ये जे खडकांचं कंपोजिशन आहे ते चेंज होऊ शकतं. ठीक आहे. पुढे जाऊ. नेक्स्ट प्रोसेस ऑफ एक्सफोलिएशन आपण इथे दाखवलेली आहे. डे आणि नाईटमध्ये काय होतं, डेमध्ये काय होतं, हा जो खडक आहे तो प्रसरण पावतो. नाईटमध्ये जे थंड जेव्हा टेम्परेचर असतं तेव्हा आकुंचन पावतो आणि त्याच्यामुळे असे वेगवेगळे पापुद्रे निर्माण होतात, क्रॅक्स निर्माण होतात आणि ते कालांतराने सुटतात. ठीक आहे. ज्याला आपण म्हणतो ओनियन पिलिंग किंवा अपदलन प्रक्रिया.
क्लिअर. देन ही जी मेनली जी प्रक्रिया होत असते ती प्लुटॉन खडकामध्ये होत असते. म्हणजे जो डीपली बरीड प्लुटॉन आहे, जो म्हणजे आपण म्हणू इग्नस रॉक आहे, ठीक आहे, अग्निजन्य खडक आहे, त्या खडकांचं एक्सफोलिएशन असं होत असतं. क्लिअर. पुढे जाऊ. आता अपक्षय नियंत्रित करणारे घटक कुठले कुठले आहेत, तर खडकांची मेन आहे संरचना आणि प्रकार. खडक कुठल्या प्रकाराचा बनलेला आहे, ठीक आहे, खडकांचे प्रकार किंवा खडकाची संरचना कशी आहे, तो इग्नस रॉक आहे की तो मेटामॉर्फिक रॉक आहे, रूपांतरित खडक आहे, तो सेडिमेंटरी रॉक आहे का, म्हणजे आपण ज्याला म्हणू गाळाचा खडक आहे का. जसं म्हटलं मी लाईमस्टोन ज्याच्यामध्ये आहे ती लवकर रिॲक्ट करतो लाईमस्टोन कार्बोनेशन प्रक्रियेला आणि तो खडकाला ठिसूळ बनवतो. तर मग खडकाची संरचना आणि त्यांचा प्रकार कसा आहे त्याच्यावरती खूप जास्त हा आपण म्हणू की अपक्षय नियंत्रण करणारा हा घटक आहे. ठीक आहे. नेक्स्ट आहे जमिनीच्या उताराचे स्वरूप. आत्ताच पाहिलं की स्लोप कुठल्या अँगलचा आहे. स्लोप जर स्टीप स्लोप असेल, स्लोप अतिशय जास्त तीव्र स्वरूपाचा आहे, तर काय होतं की लवकर त्याचं घर्षण होतं खडकांचं आणि लवकरच त्याचं डिसइंटिग्रेशन होईल. बरोबर, कारण ग्रॅव्हिटी पण तेवढी जास्त अफेक्ट करते. आणि दुसरं म्हणजे त्याचं हवामानाची बदलती स्थिती. ठीक आहे. तिथलं हवामान कसं आहे, एखाद्या प्रदेशाचं हवामान जसं आपण म्हणतो की म्हणजे जे राजस्थान आहे किंवा वाळवंटी प्रदेश आहे, तिथे काय असतं, हवामान हे एक्स्ट्रीम असतं, तापमान खूप जास्त असतं आणि रात्री एकदम थंड होऊन जातं. तर मग या प्रोसेसमध्ये खूप जास्त तफावत असल्यामुळे खडकांवरती पण तसाच त्याचा परिणाम होतो. ठीक आहे. नेक्स्ट आहे वनस्पतीचा परिणाम. वनस्पती किती प्रमाणात आहेत तिथे, ठीक आहे, अनाच्छादन आहे की नाही, याचा परिणाम सुद्धा अपक्षय नियंत्रित करण्यावर होतो. ठीक आहे. हे सगळं घटक आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत मेन्सच्या दृष्टीने, रायटिंगच्या दृष्टीने. ठीक आहे. नेक्स्ट अपक्षयाचे प्रकार कुठले कुठले पाहिले आपण. काही अपक्षय ज्याला आपण फिजिकल वेदरिंग म्हणतो किंवा भौतिक अपक्षय पण म्हणतो, ज्याला दुसरं नाव आहे इंग्लिशमध्ये मेकॅनिकल वेदरिंग. ठीक आहे. याच्यामध्ये खडकांची संरचना बदलते का, तर नाही. देन रासायनिक अपक्षय केमिकल वेदरिंग, जिथे पाणी फॅक्टर हा येतो आणि यामध्ये खडकांचं जे कंपोजिशन आहे ते चेंज होऊ शकतं. ठीक आहे. देन जैविक अपक्षय बायोलॉजिकल वेदरिंग, ज्याच्यामध्ये प्राणी आणि वनस्पती आणि मानव यांचा हस्तक्षेप असतो. आणि देन फोर्थ आहे मानवनिर्मित अपक्षय, म्हणजे मॅनमेड किंवा अँथ्रोपोजेनिक वेदरिंग, ज्याच्यामध्ये आपण सहभाग जो घेतो आहे, म्हणजे मानवाच्या प्रक्रिया ज्याच्यामुळे वेदरिंग प्रोसेस जर होत असेल तर याला आपण मानवनिर्मित अपक्षय असं म्हणतो. ठीक आहे. पुढे जाऊ. अपक्षयाचे परिणाम काय काय असतात, काय काय परिणाम होऊ शकतं. तर पहिला आहे अपक्षरण क्रियेस मदत. ठीक आहे. जी इरोजन प्रक्रिया आहे त्या क्रियेस मदत करते. ही जी प्रोसेस आहे अपक्षय, ही काय करते आहे, इरोजन प्रक्रियेस किंवा अपक्षरण प्रक्रियेस मदत करते. ती कशी, तर जो मोठे मोठे खडक आहेत त्यांचं फिजिकली डिसइंटिग्रेशन करून आपलं जे वेट आहे त्याचं ते कमी होतं आणि त्याच्यामुळे ते त्याचं मूवमेंट करण्यास मदत होते. ठीक आहे. देन भूभाग समतल करणे, पहिलेच पाहिलं आपण. ही जी प्रोसेस आहे ती म्हणजे लेवलिंगची प्रक्रिया आहे, समतलनाची प्रक्रिया आहे, त्याच्यामुळे भूभाग हा समतल होतो आहे. देन नेक्स्ट आहे मृदेची निर्मिती करणे. कणी आपण विघटन पाहिलं, कणींचं नेक्स्ट रूपांतर काय होतं, तर मृदा निर्मितीमध्ये होते आहे. नेक्स्ट खनिजांची उपलब्धता करणे, जिप्सम आणि चुनखडी, लाईमस्टोन, जी लाईमस्टोन्स आहेत किंवा जिप्सन आहे यांचं केमिकल वेदरिंग करून आपल्याला मेन मिनरल्स जे आहेत जिप्सम किंवा लाईमस्टोन हे खडकांमधून मिळतात. ठीक आहे. नेक्स्ट नवीन भू आकारांची निर्मिती करणे, वाळवंटी प्रदेशातील भूछत्र खडक, अवशेष शिलाखंड इत्यादींचा त्याच्यावरती परिणाम होतो आहे. ओके. तर एवढं तुम्हाला लक्षात ठेवायचे रिगार्डिंग बाह्य शक्ती किंवा वेदरिंग प्रक्रिया, ज्याला आपण डेनोडेशन प्रक्रिया असं म्हटलो. ठीक आहे. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण याच्यानंतरचा भूभाग म्हणजे नदी कार्य किंवा समुद्राच्या लाटा यांचे कार्य वगैरे शिकू. टिल देन स्टे कनेक्टेड. थँक्यू.